नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. चर्चा म्हणण्यापेक्षा एक थोडं विश्लेषणात्मक एक विचारमंथन करण्याचं एक मानस आहे. मुद्दा आहे सध्या जी E20 पेट्रोल जे मिळतं आणि त्या पेट्रोलच्या अनुषंगाने वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्या अनुषंगाने थोडे वास्तव काय आहे आणि त्याच्या संदर्भात एक वापरकर्ता म्हणून माझी काय मत आहेत या संदर्भात थोडी एक चर्चा करायची आहे. खरं तर गेले 2-3 दिवस मी या पॉलिसीचा अभ्यास करताना एक लक्षात आलं की पॉलिसी खूप चांगली आहे. म्हणजे कोणत्याही पॉलिसीवर टीका करणं किंवा ती बरोबर नाही असं म्हणणं कधी चुकीचं नसतं. कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात, परंतु हे फायदे तोटे तपासत असताना सर्वसामान्यांच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात त्याच्याने काय फरक पडणार आहे किंवा त्याला काय वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दृष्टीने हे विश्लेषण मला वाटतं करावं, म्हणून हा सगळा प्रपंच करतो. खरं तर पॉलिसी बघितली तर पॉलिसीमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा एनर्जी सिक्युरिटीचा मुद्दा आहे. म्हणजे आपली जी एनर्जीची गरज आहे ती गरज सुरक्षित करणं. दुसरा त्याच्यामध्ये एक दिसतो की इकॉनॉमिक बेनिफिट्स हा मुद्दा आहे आणि बेसिकली हा इकॉनॉमिक बेनिफिट शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपेक्षित केलेला आहे. आणि तिसरा जो आहे तो एन्व्हायरमेंटल बेनिफिट म्हणजे पर्यावरणविषयक जे काय फायदे आहेत त्याच्या अनुषंगाने थोडी या पॉलिसीमध्ये इन्कॉर्पोरेशन केलेले आहे. मला वाटतं हे जनरल बोलण्यापेक्षा काही हे तिन्ही मुद्द्यांवर काय एक वापरकर्ता म्हणून मला काय वाटतं ते या व्हिडिओमध्ये मी करतो आणि मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिला मुद्दा येतो की एनर्जी सिक्युरिटी आणि याच्यामध्ये बेसिकली मुद्दा असा आहे की एनर्जी सिक्युरिटीचा ज्यावेळी आपण विचार करतो म्हणजे देशाच्या एनर्जी सिक्युरिटीचा विचार करतो त्यावेळी विशेषतः जे फ्युएल्स असतात किंवा कोळसा असेल किंवा स्थानिक संसाधनं असतील या संसाधनांची सस्टेनेबिलिटी आणि त्याचा योग्य वापर. खरं तर भारताची जी एनर्जी गरज आहे विशेषतः पेट्रोलियम पदार्थांची एनर्जीची गरज जी आहे किंवा त्याचा जो खप आहे तो खूप मोठा आहे आणि आपल्याकडे जे फॉसिल ज्याला फ्युएल्स म्हणतात की नैसर्गिक स्रोत असतात इंधनाचे ते इंधनाचे नैसर्गिक स्रोत खूप कमी आहेत आणि त्यामुळे आपल्याला परदेशातनं पेट्रोल किंवा पेट्रोलियम पदार्थ आयात करायला लागतात. आणि एका दृष्टीने या पॉलिसीचा जो गाभा आहे तो जो आपण ज्यावेळी आयात करतो त्यावेळी आपल्याला परदेशी चलनांमध्ये पैसा द्यावा लागतो आणि हे परदेशी चलन हे आपल्याकडे एकाच उत्पादनावर किंवा एकाच आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूवर जास्त होत असतो आणि त्यामुळे तो जर आपण आयात जर कमी झाली तर आपला हा जो परदेशी पैसा म्हणजे परदेशी चलन जे आहे ते आपल्या इतर कारणांसाठी वापरता येईल असा त्याच्यामधला उद्देश आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर आज जर आपण बघितलं तर मेजर फॉरेन करन्सी जी आपली आहे ती आपल्याला फ्युएल प्रोडक्टवर म्हणजे पेट्रोलियम पदार्थांवर खर्च करायला लागतो आणि तो खर्च जर बघितला तर तो खर्च त्या अर्थाने जास्त असा वाटतो आणि हा खर्च जर कमी करायचा असेल तर मग त्याच्यावरची जी आयात आहे ती कमी करायला लागेल जेणेकरून आपलं परदेशी चलन वाढेल. हा झाला एक पर्स्पेक्टिव्हचा मुद्दा, परंतु वास्तव काय आहे याच्याकडे थोडं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करतो. खरं तर गेले कित्येक वर्ष आपली जी इंधनाची गरज आहे ती परदेशी आयातीवर अवलंबून असते आणि परदेशी आयातीवर अवलंबून आहे म्हणून आपले स्थानिक जे संसाधनं आहे ती संसाधनं वाढवण्यासाठी खूप कमी स्कोप असल्यामुळे एक अपरिहार्यता होती की आपल्याला बाहेरूनच पेट्रोल मागवायला लागलं. आपण गेल्या 10 वर्षाचा जर विचार केला किंवा 5 वर्षाचा विचार केला तर आपली जी पेट्रोलियमची गरज जी आहे ती गरज खूप त्याचा जो आलेख आहे तो वाढता आलेख आहे. तो आलेख मी व्हिडिओमध्ये इथं दिसेल आपल्याला.
हा आलेख हा वाढत आहे. क्रूड ऑइल डिपेंडन्सी भारताची आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावर होणारा खर्च वाचवायचा असेल तर आता जे आपण जे इथेनॉल ब्लेंडिंग म्हणतो त्याला, इथेनॉल पेट्रोलमध्ये 20% मिक्स करून नंतर ते गाड्यांमध्ये वापरावं अशी एक ह्या पॉलिसीचा एक भाग आहे. मला वाटतं जास्त फायदे असतील तर ते करायला हरकत नाही, परंतु जर वास्तव बघितलं तर आता जर 1 लिटर पेट्रोलमध्ये 20% जर इथेनॉल टाकलं तर त्या अर्थाने बघितलं तर 20%ची कॉस्ट कमी व्हायला पाहिजे होती. पण प्रत्यक्षात आत्ता जे पेट्रोल आपल्याला मिळतं त्या पेट्रोलमधल्या कॉस्टमध्ये म्हणजे इथेनॉल मिक्स करून देखील कॉस्ट आहे तेवढीच आहे. कंपन्यांचं असं मत आहे की हा जो खर्च आहे तो आपल्याला कमी होतोय असं एक दिसतं. परंतु जर गरज बघितली आणि ज्या अर्थाने पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग केल्याच्या नंतर आताचं जे ॲव्हरेज गाड्यांमधलं जे कमी झालेलं आहे त्यात ते जवळजवळ 20% एवढं कमी, म्हणजे एखादी गाडी 10 किलोमीटर पर लिटर जर ॲव्हरेज देत असेल तर आता ते 8च्या दरम्यान येतं, 8-8.5च्या दरम्यान येतं. याचा अर्थ 20% इथेनॉल मिसळून पण जो तोटा आहे म्हणजे ज्या ॲव्हरेजमध्ये बेनिफिटचा जो भाग आहे तो तेवढाच राहतो. याचा अर्थ असा की इथेनॉल मिसळून देखील कॉस्ट किंवा वापरकर्त्याचा बेनिफिट हा तेवढा म्हणण्याचा जो फरक आहे तो तेवढा म्हणण्यासारखा नाही आहे. आणि जर तसं बघितलं तर खऱ्या अर्थाने या पर्स्पेक्टिव्हकडेच वेगळ्या अंगाने बघायला लागेल. जर आपल्याला खर्च कमी होत असेल ह्याच्याने तर तो मुद्दा नाही आहे, परंतु आत्ता जर परिस्थिती बघितली तर आपण जेवढी आयात करतो हे 20% इथेनॉल वापरून देखील आयात काही कमी होत नाही. आणि ती कमी जर आकडे बघितले तर आयात आहे तेवढीच आहे, मात्र इथेनॉल मिक्स केलं जातं. ही पॉलिसी म्हणजे एक तर आपण फॅमिलीचं बजेट असं बघायचं झालं तर आपले जर रिसोर्सेस कमी असतील तर आपण एक तर आपलं कन्झम्पशन कमी करतो किंवा आपलं उत्पन्न वाढवतो. आर्थिक बाबतीत बघायचं झालं तर कन्झम्पशन कमी करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही, तर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायला लागेल. आणि भारताच्या परिक्षेपामध्ये जर विचार केला तर आपल्याला फ्युएल एनर्जीसाठी जी परदेशी चलन आपल्याला वापरायला लागतं ते परदेशी चलन आपला वापर कमी करण्यापेक्षा परदेशी चलन कसं वाढेल ह्याच्याकडे खरं तर पॉलिसीने विचार करायला पाहिजे होता, तर तो विचार याच्यामध्ये दिसत नाही. एक जर आता आपण जर बघितलं तर पेट्रोलची किंमत आज आपल्याला 105च्या दरम्यान मिळते आणि खऱ्या अर्थाने त्याची प्रोड्युसर कॉस्ट जी आहे ती जर आपण गुगल किंवा बाकीच्या ह्याच्यावर जर बघितलं तर ॲक्च्युअल पेट्रोलची प्रोडक्शन जी कॉस्ट आहे ते 44 ते 45 रुपयात आहे आणि जवळजवळ तेवढीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त हे एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि स्टेटचा वॅट जो आहे तो, म्हणजे पेट्रोलची किंमत कमी आणि टॅक्सेस जास्त आहेत अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर आपल्याला वापर कमी करता येत नसेल तर किमान टॅक्स कमी करून वापरकर्त्यांना फायदा करून देण्याची भूमिका असायला पाहिजे होती, किंवा आपला जो परदेशी चलनाचा जो ओघ आहे तो वाढवण्यासाठी, एक्सपोर्ट करण्यासाठी प्रमोशन द्यायला पाहिजे होतं. इथं आपण असं म्हणतोय की आपल्याकडे पैसे नाही तर कमी खा, पण ही धोरण म्हणून या धोरणाकडे किती चांगल्या दृष्टीने बघावा हा एक प्रश्न पडतो. आणि इथेनॉल वापरून आपल्याला फायदा जर होत असेल तर तो किती होतो? 20% फायदा जर होत असेल तरी जर आपल्याला ॲव्हरेजमध्ये 20% जर डिक्रीजमेंट किंवा ज्याला म्हणतो की डिक्लाइन येत असेल तर याचा अर्थ तुमचा इम्पोर्टचा जो रेशो आहे तोच राहणार, कारण जेवढं पेट्रोल जास्त लागणार तेवढीच तुम्हाला आयात करायला लागणार. तर मुद्दा असा आहे की याच्यामध्ये फ्युएलवरचा जो आपल्याला खर्च जर कमी करायचा असेल तर एका दृष्टीने 2 मुद्द्यांवर आपल्याला काम करायला लागलं. एक तर टॅक्सेस कमी करायला लागतील किंवा ही जी कॉस्ट आहे ती कॉस्ट आपल्याला मेंटेन करायला लागेल. आत्ताचा जर
क्रूड ऑइलचा जर आपण जर विचार केला, आता क्रूड ऑइलच्या कॉस्टचा जर विचार केला तर 22 ते 26 रुपये ही क्रूड ऑइल पर लिटर मध्ये येतं. आणि त्याच्यावरचं रिफायनिंग कॉस्ट जर बघितलं 3 रुपये 60 पैसे पर लिटर एवढा खर्च येतो. आणि इतर जर कॉस्ट जर पकडल्या 1 रुपये 75 पैसे, तर टोटल पेट्रोल कॉस्ट जी आहे 1 लिटर प्रोडक्शनसाठी ती 35 रुपये 35 पैसे एवढ्यापर्यंत जाते, जर आजचा जर आकड्यांचा जर विचार केला तर. आणि ही जर कॉस्ट जर असेल तर आपल्याला म्हणजे जो एंड युजर आहे, जो ग्राहक आहे, त्याला 105 रुपये का द्यावे लागतात. म्हणजे जवळजवळ 70-75 रुपयाचा जर फरक पडत असेल तर मग त्या अर्थाने ही पॉलिसी आणि ॲक्च्युअल किंमत याचा एक जो रेशो आहे तो रेशो खूप असा एक वापरकर्त्यांना त्रास देणारा असेल किंवा त्यांचा खर्च वाढवणारा आहे असं स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे आपण जरी किती विचार केला की इंडियाची एनर्जी सिक्युरिटी वाढवण्यासाठी आपण पेट्रोलचा इंडिपेंडन्स कमी करणं हे कदापिही शक्य नाही. आणि जोपर्यंत तुम्ही एक आपली व्यापार नीतीप्रमाणे एकमेकावरची डिपेंडन्सी असते आणि त्यामुळे तुम्ही जर इतर देशांकडून तुम्ही जर इम्पोर्ट करत नसाल तर ते देश तुमच्याकडचं एक्सपोर्ट आहे ते वाढवणार नाहीत. तर त्यामुळे एका दृष्टीने आत्ताचं जे इमिशन नॉर्म्स आहेत त्याने गाड्या कॉम्पिटेबल नसतील, त्या गाड्यांचा त्रास जसा वाढेल त्याच्यावरचा खर्च जसा वाढेल आणि जसा खर्च वाढेल तसा एंड युजरचा खर्च वाढेल. त्याच पद्धतीने तुमचे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची पण रेशो जो आहे तो गडबडणार. तर त्यामुळे मला वाटतं की हे किती फिजिबिलिटी या धोरणाची आहे याचा एक विचार करण्याची गरज आहे. दुसरा जर प्रयत्न आपण जर केला की खऱ्या अर्थाने जर इथेनॉलचा जर विचार केला, ठीक आहे, स्थानिक पातळीवरच्या इथेनॉलचा जर वापर होत असेल तर स्थानिक रिसोर्सेस वापरता येतील, हे खरं जरी असलं तरी इथेनॉलची कॉस्ट किती येते. म्हणजे आता जर बघितलं इथेनॉल जे प्रोडक्शन केलं जातं त्याच्यामध्ये 3 प्रकारांसाठी इथेनॉल उत्पादन केलं जातं. पहिला जो भाग आहे तो फ्युअलचा भाग जो आता ही इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसी आल्यानंतर. दुसरा जो वापर होतो ह्याचा जो आहे तो इंडस्ट्रीयल पर्पजसाठी इथेनॉल उपयोग केला जातो. आणि तिसरा जो आहे तो मेडिकल फील्डमध्ये याचं प्रोडक्शन केलं जातं. तर खऱ्या अर्थाने इथेनॉलचा जर खऱ्या अर्थाने चांगला वापर करायचा असेल तर खरं तर हे जे इंडस्ट्रीयल आणि मेडिकल सेक्टरमध्ये जो आताचा जो तूट आहे इथेनॉलची ती भरून काढता येईल. आणि त्यामुळे ह्याची जी ज्याला आपण म्हणू की फिजिबिलिटी आहे ती करता येईल. जर उत्पन्न इथेनॉलचं जर उत्पन्न वाढून आपण तेच जर एक्सपोर्ट केलं तर कदाचित त्याच्यातून आणखीन रिसोर्सेस उभे राहू शकतात. आणि त्यातून एक जो बॅलन्स रेशो जो आहे तो बॅलन्स रेशो आपल्याला मेंटेन करता येईल. आता जर इथेनॉलची जर प्रोडक्शन कॉस्ट जर आपल्याला बघायची झाली तर इथेनॉल त्या अर्थाने स्वस्त पडतं असं काय भाग नाही. आता खऱ्या अर्थाने ते स्वस्त पडतं असं सांगितलं जातं, पण वास्तविक जर इथेनॉलचा विचार केला तर इथेनॉल प्रोडक्शन कॉस्ट जी होते ती आता 56 ते 65 रुपये एवढी आहे. तर खऱ्या अर्थाने वास्तव ही कॉस्ट मला वाटतं खूप अशी कमी आहे, कारण याच्यापेक्षा इथेनॉलचा जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ती जास्त असू शकते. म्हणजे जर आपण आणखीन जर त्याच्यामध्ये खोलात गेलो तर जी इथेनॉल इथेनॉल हे बेसिकली ऊसाच्या रसापासून किंवा ऊसाची जे साखर बनवल्यानंतर जो वेस्टेज माल असतो ज्याला मोलॅसिस म्हणतात त्याच्यापासून बनवलं जातं. आणि ते मोलॅसिस पासून इथेनॉल जर तयार करायचं असेल तर त्याला डिस्टिलेशन करायला लागतं. डिस्टिलेशन म्हणजे प्रत्यक्षात जे आपण जे आपल्याकडे दारूचं जे उत्पादन होतं त्या पद्धतीनेच इथेनॉल ही एक प्रकारची दारूचाच एक भाग असं म्हणता येईल. आणि ह्याचं जर डिस्टिलेशन करायचं असेल तर त्याला लागणारी ऊर्जा जी आहे जे स्थानिक रिसोर्सेस लागतात, लाकूड असेल किंवा जळण ज्याला म्हणतो आपण, ते जळण जेवढं लागतं त्याचा विचार केला तर ही कॉस्ट जळणाचीच कॉस्ट म्हणजे जरा समजा डिस्टिलेशन प्रोसेससाठी म्हणजे 1 लिटरचं डिस्टिलेशन करायचं असेल तर
त्याला 1300 ते 1500 किलो कॅलरीज एनर्जी म्हणजे जळण लागतं. आणि हे जळण लागतं, त्याचा जर आपण जर कॉस्टमध्ये विचार केला तर आत्ताच्या ज्या गुगल किंवा बाकीच्या साईट्सवरून ज्या पद्धतीने आपल्याला त्याचा रेशो काढता येईल, उत्पादनाचा किंवा खर्चाचा रेशो काढता येईल, तर पर किलो कॅलरीज म्हणजे ज्याला KCAL असं म्हणतात, त्याचा जो खर्च आहे तो 7 पैसे आहे. 7 पैसे जर एका किलो कॅलरीजचा जर खर्च असेल आणि जर 1 लिटर इथेनॉल तयार करायचं असेल तर ते अंदाजे 1300 ते 1500 किलो कॅलरीजचं असतं. आणि आपण कमीत कमी जर विचार केला 1300 किलो कॅलरीजचा जर जळणाचा विचार केला तर 7 × 1300 पैसे 1300 किलो कॅलरीज, तर हा जो खर्च जो येतो, जो पैशांमध्ये येतो, तो 91 पैसे येतो. 91 रुपये खर्च येतो. याचा अर्थ वरची जर 56 ते 65 या अंदाजे जर आपण जर 1 लिटर इथेनॉलची जर कॉस्ट बघितली तर पर लिटर कॉस्टचे एस्टिमेशन म्हणजे आकडेवारीनुसार नाही आहे, पण जर आपण बघितलं काही ठिकाणी जळण स्वस्त असतं, काही ठिकाणी महाग असतं, तर 1 लिटर इथेनॉलसाठी जवळजवळ 156 रुपये पर लिटर एवढा खर्च येतो. आता हा खर्च दाखवला जात नाही, परंतु हे जर त्यातला जर तांत्रिक भाग जर लक्षात घेतला तर हे इथेनॉल जे आहे ते आपल्याला तसंच महागातच पडतं. खरं तर लोकांच्या दृष्टीने खरं तर काही मीम्स आणि काही लोक याची मजाक देखील उडवतात या धोरणाची. म्हणजे माझा मित्र मस्करीत असं म्हणाला की जर आपण पेट्रोलियम पदार्थ परदेशातून जशी आयात करतो त्या पद्धतीने दारू देखील आयात करतो. आणि काही ठिकाणी दारूंची जी किंमत आहे ती 30,000 ते 1,00,000 रुपये पर बाटली एवढा खर्च असतो. म्हणजे 750 मिलीलिटरला 1,00,000 रुपये एवढा दारूचा खर्च येतो. तर तो माझा मित्र मस्करीत म्हणाला की पेट्रोल जसं आपण डिपेंडन्सी करतो त्या पद्धतीने परदेशातली दारू जर इथं ब्लेंड होत असेल तर त्याच्यामध्ये इथली पण स्थानिक देशी दारू 20% का करत नाही. हा हसण्याचा जरी मुद्दा असला तरी तो खरं तर पर्स्पेक्टिव्ह बरोबर आहे. कारण इथं जर मुद्दा एनर्जी सिक्युरिटी म्हणजे डिपेंडन्स जर कमी करायचं असेल तर अशा पद्धतीने देखील करता येतं. परंतु संपूर्ण विचार न करता आत्ताच्या वाहनांची स्थिती लक्षात घेता हे काही इथेनॉलसाठी कॉम्पिटेबल वाहनं आहेत तसं नाही आहेत. आणि ह्या वाहनांची होणारी नासधूस आणि त्याच्यासाठी ह्याच्या अगोदर झालेला जो काही परदेशी कंपन्यांची वाहनं आहेत त्याच्यावर पण आपला मोठा खर्च झालेला असतो. आणि ही जर वाहनं लवकर खराब होणार असतील तर ही पॉलिसी आपल्याला किती फिजिबल ठरेल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा आहे तो इकॉनॉमिक बेनिफिट्स. इकॉनॉमिक बेनिफिट्स बेसिकली याचा विचार करताना जो मुद्दा त्याच्यामध्ये हायलाईट केलेला आहे की जर आपण इथेनॉल जर प्रोडक्शन वाढवलं तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बेनिफिट मिळतो. म्हणजे तसं होत असेल तर ठीक आहे, म्हणजे चांगलंच आहे. खरं तर या पॉलिसी प्रोपोगेट करायला पाहिजे. परंतु आज जर भारताचा विचार केला तर आज भारतामध्ये इथेनॉल कोणत्या कच्च्या मालापासून केलं जातं तर बेसिकली ऊसापासून केला जातो. ऊसापासून म्हणजे जसं मगाशी म्हणालो की ऊसापासून जो टाकाऊ पदार्थ निघतो ज्याला मोलॅसिस असं म्हणतात त्याच्यातून इथेनॉल तयार केलं जातं. आणि हे इथेनॉल जे तयार केलं जातं त्याचा मग शेतकऱ्यांसाठी फायदा कसा काय हा मुद्दा किंवा हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. खरं तर ऊसापासून जर इथेनॉल तयार करायचं असेल तर म्हणजे शेतकऱ्याचा जर विचार केला की शेतकऱ्याने आपला ऊस साखर कारखान्याच्या समोर नेऊन ओतला आणि त्याचे जे काही ठराविक रक्कम मिळाली की शेतकऱ्याला त्याचा जो मोबदला आहे तो मिळतो, त्याच्यानंतरचा काही बेनिफिट शेतकऱ्याला मिळत नाही, हे वास्तव आहे. म्हणजे असं आपण कुठे बघितलं नाही आहे, असं कुठे बातमी ऐकलेली नाही की शेतकऱ्याने ऊस वाढवला आणि त्यापासून इथेनॉल तयार झालं, त्यातनं जो झालेला बेनिफिट आहे किंवा त्याला ज्याला प्रॉफिट शेअरिंग शेतकऱ्यांसोबत केलं आहे असं कुठेही दिसत नाही. आणि त्यामुळे
खऱ्या अर्थाने असं शेतकऱ्यांचा किती फायदा होतो हा खरं तर क्वेश्चन मार्कच आहे. कारण शेतकऱ्याने ऊस कारखान्यासमोर आपलं ऊस ओतल्यानंतर त्याचा आणि त्या ऊसाचा म्हणजे संबंध संपतो, हे आजचं वास्तव आहे. आणि ऊस देखील जो विकला जातो त्याची शेतकऱ्यांची आजची मागणी आहे की त्याचे दर वाढवून द्यावे. ते दर अजून वाढवले गेलेले नाही. परंतु आज ह्या पॉलिसीमध्ये असं म्हटलं जातं की हा शेतकऱ्यांसाठी बेनिफिशियल आहे. तर मला वाटतं हा शेतकऱ्यांसाठी बेनिफिशियल म्हणजे ऊसाच्या दृष्टीने बेनिफिशियल होतं, ते अगोदर पण होत होतं. परंतु खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक बेनिफिट्स हे इथेनॉल बनवलेल्या कंपन्या असतील किंवा त्याच्यामधले जे स्टेक होल्डर असतील त्यांनाच होत असतो. शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा जो आहे तो मिळतो किंवा नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरा मुद्दा, जर शेतकऱ्यात जर ऊस हे उत्पादन म्हणून बाजूला ठेवलं आणि बाकीच्या धान्यांपासून इथेनॉल पण बनवता येतं, धान्यांचा जर विचार केला आणि आता जसं मी मगाशी म्हणालो की इथेनॉल प्रोडक्शन कॉस्ट ही 56 ते 65 या दरम्यान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर प्रोडक्शन कॉस्टमध्ये त्याची वाहतूक आणि हे सगळं पकडलं गेलं. आज ही प्रोडक्शन कॉस्ट ही बेस्ड ऑन जी अवेलेबल मटेरियल आहे, म्हणजे ज्या साखर कारखान्यांमधून मोलॅसिस बाहेर पडतं त्या कारखान्यांमध्ये असलेल्या उपलब्ध कच्च्या मालावर पासून मिळणाऱ्या उत्पादनावरचा हा खर्च आहे. परंतु हाच जर खर्च हेच जर उत्पादन आपण फूड ग्रेन्स म्हणजे जसं बाजरी, ज्वारी किंवा इतर जे मका असतील किंवा बाकीचे जे कडधान्यांपासून किंवा धान्यांपासून जर इथेनॉल निर्मितीचा जर सरकार विचार करत असेल तर खऱ्या अर्थाने ज्याच्यामध्ये कलेक्शन कॉस्ट आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, त्याच्यामधून मधले अडते वगैरे आहेत, याची जर कॉस्ट बघितली तर ते खऱ्या अर्थाने फिजिबलच नाही धान्यापासून इथेनॉल बनणं. म्हणजे जर धान्यापासून इथेनॉल बनवायचं झालं असेल आणि त्याची कॉस्ट 55 ते 65 या दरम्यान ठेवायची असेल तर शेतकऱ्याच्या मालाला पर किलो 7 ते 8 रुपये एवढाच दर देणं शक्य आहे, तरच ते फिजिबल होईल. आणि तशी ही शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मिळणारा जो परतावा आहे किंवा त्याची जी कॉस्ट आहे ती खूप कमी मिळते, अशा तऱ्हेचं एक वातावरण आणि शेतकरी डिमांड करतात. आणि जर इथेनॉल जर बनवायचं झालं धान्यांपासून तर ते इथेनॉल जर समजा आत्ताच्या रेटप्रमाणे जर शेतकऱ्यांचं धान्य घेतलं असं पकडू तरी पण त्यात इथेनॉलचा पर लिटरचा जो खर्च आहे तो 156च्या वरती जाऊ शकतो. आणि 156 जर इथेनॉलची प्रोडक्शन कॉस्ट असेल आणि आत्ताचं जर पेट्रोलचा दर जर बघितला तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि त्यामुळे खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने इथेनॉल हा बेनिफिशियल भाग आहे हे अजिबात खरं नाही आहे. आणि त्या दृष्टीने खरं तर सरकारने विचार करायला हवा. जर इथेनॉल जसं पेट्रोलवर जवळजवळ 50 ते 54% जसा एक्साईज ड्युटी असेल किंवा जे टॅक्सेस आहे ते जर परत जर इथेनॉलवर जर पकडायचे झाले तर ही कॉस्ट 205 किंवा 207 रुपये पर लिटर एवढी जाऊ शकते. त्यामुळे इकॉनॉमिकली इथेनॉलचं प्रोडक्शन किंवा इथेनॉलचा वापर आणि बेसिकली हा ट्रान्सपोर्ट फ्युअल म्हणून जर वापर आहे तो प्रॅक्टिकल नाही आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला वाटतं की या पॉलिसीकडे परत एका वेगळ्या दृष्टिक्षेपाने बनायला लागतं. शब्द इकॉनॉमिक बेनिफिट्स हा शब्द चांगला लागतो, तर ॲक्च्युअल हे जे होणारे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स हे शेतकऱ्यांपर्यंत पोचतात का हा मोठा प्रश्न आहे. 2018 पासून खरं तर फ्युएलसाठी इथेनॉल बनवलं गेलं आणि ह्या ज्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत ते ह्या भारतामध्ये पूर्ण 450 ते 500 एवढ्या कंपन्या आहेत. परंतु ह्या कंपन्यांचा 2018चा बेनिफिट रेशो आहे जो जर बघितला तर आज 400 ते 500 पट एवढा वाढलेला आहे. त्याच बदल्यात जर शेतकऱ्यांच्या मालाची जर किंमत बघितली किंवा ऊसाची किंमत बघितली ती किंमत जवळजवळ 8 ते 9% कमी झालेली एक दिसते. तर त्यामुळे इकॉनॉमिक बेनिफिट्स हा मुद्दा खऱ्या अर्थाने इथून वॉशआउट होतो आणि त्याला काही तसं ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचा किंवा
उत्पादकांचा बेनिफिट होईल ह्याची काडी मात्र ही पॉसिबिलिटी नाही असं मला वाटतं. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया आणि तो मुद्दा आहे एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स. ज्याच्यामध्ये एक जे म्हटलं जातं की आता जे म्हणजे कार्बन उत्सर्जन होतं किंवा आता ज्या पद्धतीचं पोल्युशन होतं ते पोल्युशन कमी होईल. आता थोडं पोल्युशनच्या बाबतीत आपण विचार कर. म्हणजे जर आपल्याकडे आपण कच्चं तेल आयात करतो आणि त्याच्यावर प्रोसेस करतो आणि क्रूड ऑइल हे ज्वलनशील असल्यामुळे त्याला तापवणं वगैरे असं नाही आहे, तर त्याची एक प्रोसेस म्हणजे फिल्टरेशन प्रोसेस मधूनच केलं जातं. त्यामुळे ज्या अर्थाने म्हणजे पोल्युशन म्हणजे धुराचं प्रमाण किंवा ॲक्च्युअल पोल्युशनचं प्रमाण कमी होतं असं दिसलं. परंतु जर आपल्याला जसं मी मगाशी म्हणालो की जर आपल्याला इथेनॉल डिस्टिल्ड करायचं असेल तर त्याच्यासाठी जवळजवळ 1300 ते 1500 किलो कॅलरीचं जळण लागतं. म्हणजे एवढी ऊर्जा लागते एका ह्याच्यासाठी. आणि ते जर करायचं झालं तर खऱ्या अर्थाने पेट्रोलपेक्षा ह्याच्या प्रोसेसिंगला इथेनॉलच्या प्रोसेसिंगला जास्त पोल्युशन होतं असं एक दिसतं. आणि त्यामुळे पोल्युशन साठी किती किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी किती त्याचा वापर होईल हा देखील एक मुद्दा. आता खऱ्या अर्थाने ही जी पूर्ण हे जो पूर्ण जो भाग आहे ज्याच्यामध्ये जे पर्स्पेक्टिव्ह आहे एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स, हे बेनिफिट्स म्हणजे जसं त्याच्यामध्ये म्हटलं 20% ज्यावेळी इथेनॉल मिसळतो त्यावेळी त्याच्यामध्ये कार्बन म्हणजे पाण्याचं प्रमाण असतं आणि पाण्याचं प्रमाण ज्यावेळी जळतं त्यावेळी वाफ होते त्याचं रूपांतर धुरामध्ये होत असतं. जे पेट्रोलमध्ये पण होतं हे जर मान्य केलं असलं, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठं पोल्युशन जे आहे की प्रदूषण जे आहे ते डिस्टिलिंग प्रोसेसमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात एक दिसतं. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही साखर कारखान्याच्या बाहेरून जर जात असाल तर किमान त्या मोलेसिसचा वास घेऊन दाखवा. किंवा आपण प्रवास करत असताना बऱ्याच दिवशी मोलेसिस ट्रान्सपोर्ट करत असलेलं ज्यावेळी वाहन जातं त्यावेळी एवढा घाण वास आणि एवढं पोल्युटेड वास येत असतो. तर प्रत्यक्षात प्रोसेसिंग करताना किती पोल्युशन असेल याचा विचार करायला पाहिजे. आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स किती होऊ शकतील असं ह्याच्याबद्दल मला खूप अशी शंका आहे. किंवा जर हे जर एनर्जी सिक्युरिटी आणि बाहेरच्या ह्याच्यावरचा डिपेंडन्स करायला पाहिजे तर इतर वेगवेगळे मार्ग असायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं की आताचा जर विचार केला तर जर ही वाहनं ड्युअल इंधनावर म्हणजे जसं पेट्रोलचं वाहन त्याच्यामध्येच इलेक्ट्रिकल मोटर बसून जर काही त्याचं जे फ्युएलचं कन्झम्पशन आहे कमी करता येईल का ह्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं होतं, ह्याच्यावर संशोधन करणं गरजेचं होतं. पण आपल्याकडच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा रिसर्चमध्ये खूप असा लक्ष कमी दिसतं. आणि त्यामुळे रिसर्च हा नाहीच. जवळजवळ परदेशातून परदेशाचं बघायचं तंत्र, तिथून इम्पोर्ट करायचं, इकडे येऊन जोडायचं, स्वतःची अशी संशोधनाची पद्धत किंवा स्वतः असं काही शासनाकडे देखील असं काही संशोधनाच्या काही लायब्ररीज मोठ्या उपलब्ध होतात, त्याच्यामध्ये काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधतो असं दिसत नाही. त्यामुळे आत्ताच्या ज्या गाड्या आहेत जवळजवळ 70% गाड्या ज्या आहेत ते इनकॉम्पिटेबल आहेत ह्याच्यासाठी E20 पेट्रोलसाठी. आणि ह्या गाड्या जोपर्यंत असणार तोपर्यंत गाड्यांवरचा खर्च कमी वाढत जाणार, गाड्यांवरचा खर्च वाढत जाणार. गाड्यांवरचा खर्च वाढला की लोकांचा खर्च वाढत जाणार आणि लोकांचं लाईव्हलीहूडचे ज्या गरजा आहेत त्या गरजांच्यामध्ये तडजोड करायला लागणार. कारण आता ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपल्याला स्क्रॅपमध्ये टाकता येणार नाहीत, कारण त्या गाड्या अजूनही 10-15 वर्ष वापरात येणाऱ्या गाड्या आहेत. तर त्यामुळे मला वाटतं की पर्स्पेक्टिव्ह खूप असेल, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आता होतंय त्याच्यामध्ये लोकांना चॉईस द्यायला पाहिजे होता. खरं तर कोणाला ज्याला वाटतं की ज्याने E20 घ्यावं ती E20ची फॅसिलिटी असायला पाहिजे होती. ज्यांना प्युअर पेट्रोल पाहिजे, ज्यांच्या गाड्या प्युअर पेट्रोलला सपोर्ट करतात त्यांना प्युअर पेट्रोल मिळायला पाहिजे. परंतु आता सरसकट पेट्रोलमध्ये म्हणजे प्रीमियम पेट्रोलमध्ये देखील आपण जवळजवळ 15 ते 16 रुपये जास्त किंमत देऊन
प्रीमियम पेट्रोल घेत असतो, त्याच्यामध्ये पण 20% जर इथेनॉल असेल तर ही किंमत देऊन त्या अर्थाने काही फायदा नसतो. त्यामुळे फेअर ट्रेड ज्याला म्हणतो ते फेअर ट्रेड म्हणजे कंझ्युमरच्या दृष्टीने जर विचार करायचं झालं तर कंझ्युमरला फेअर फॅसिलिटी म्हणजे पैसे देऊन जरही मला जर योग्य माल किंवा भेसळयुक्त माल मिळत असेल, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डेफिनेटली सुरुवातीपासूनच एक तक्रार होती की पेट्रोलमध्ये भेसळ केली जाते, मिक्स पेट्रोल मिळत जाते, आणि हे मिक्स पेट्रोल हे मिळत जातं असं नाही म्हणण्यात काहीच अर्थ नाही, ते पूर्वीपासून होत होतं. म्हणजे आत्ता 20% इथेनॉलची भेसळ, त्याच्यानंतर परत आणखीन इथली जे काही पंपांमध्ये जी भेसळ केली जाते ती भेसळ केली तर एंड युजर म्हणजे गाडी मालकांना खऱ्या अर्थाने 50%च प्युअर पेट्रोल मिळतं, आणि हे 50% जर इनप्रॉपर फ्युएल जर त्यांच्या गाड्यांना मिळाले तर गाड्या ह्या 5-6 वर्षातच टाकून देण्याच्याच लायकीच्या होतील. तर त्यामुळे लोकांच्या दृष्टीने ही अन्यायकारक भूमिका आहे असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने आत्ता जर ह्याच्यावर जर विचार करायचा झाला, याच्यावर अल्टरनेटिव्ह शोधायचे झाले तर एक तर तुमची इम्पोर्ट कॉस्ट कमी करण्यासाठी म्हणजे परदेशी चलन जे आहे ते जर कमी करायचं असेल फ्युएलवरचं तर तुमचे एक्सपोर्ट वाढवायला लागतील, आणि एक्सपोर्ट वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात. म्हणजे ह्याच इथेनॉलचा वापर इंडस्ट्रियल इथेनॉल म्हणून आपण एक्सपोर्ट करू शकत नाही का त्याच्यातून आपल्याला पैसा मिळणार नाही का? तर मिळू शकतं. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे बरेच देश आज हे इंडस्ट्रियल पर्पजसाठी किंवा मेडिकल युजेससाठी इथेनॉल इम्पोर्ट करत असतात, आणि त्यांना इथेनॉलचं पुरवठा कमी होत असतो. अशावेळी भारतीय एक्सपोर्टरना किंवा भारतीय उद्योजकांना ती एक मोठी संधी आहे. ती संधी का आपण घेत नाही? दुसरा जो मुद्दा आहे तो की जर ह्या पेट्रोलची म्हणजे जो एंड युजर आहे त्याच्याकडनं जरी पेट्रोलचा ही जी कॉस्ट कमी जरी करायची झाली ती एंड युजरला त्याचा तसा त्या अर्थाने बेनिफिट नाही आहे. म्हणजे 20% जर इथेनॉल मिळालं तर किमान किमती किंवा सरकारने टॅक्स कमी करायला पाहिजे होते, ते टॅक्स कमी केलेले नाही आहेत, आणि त्यामुळे मला वाटतं हा वापरकर्त्यांवर एक प्रकारचा अन्याय आहे असं माझं मत. म्हणजे मला सरकार किंवा कुठल्या कंपन्यांवर टीका करायची नाही आहे, परंतु वास्तव हेच आहे, हे ज्यावेळी म्हणजे राष्ट्रीय पातळीवर ज्यावेळी भूमिका घेतली जाते ती एक बॅलन्सिंग भूमिका असायला पाहिजे, ती भूमिका दिसत नाही. परंतु आता जर जास्त फायदा जर बघितलं तर इथले जे पेट्रोकेमिकल्स जे प्रोडक्शन कंपनीज आहेत किंवा उद्योग आहेत त्यांनाच त्याचा जास्त फायदा होतोय असं एक दिसतं. त्यामुळे पुढे मार्ग काय, म्हणजे ही परिस्थिती आहे तर मार्ग काय? तर मला वाटतं पहिल्यांदा सरकारने आपले जे टॅक्सेस आहेत किंवा ड्युटीज आहेत त्याचा एक विचार करावा. म्हणजे मॅक्झिमम मला वाटतं प्रोडक्शन कॉस्टच्या 10 ते 15% जास्त टॅक्स असू नये, परंतु आपल्याकडचे पूर्वीपासून टॅक्सेसची जी बेसिकली पेट्रोलियम इंधनावरचे जे टॅक्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि त्यामुळे लोकांना त्याचं काही बेनिफिट मिळेल. त्यामुळे टॅक्सेसचा एक पुनर्विचार करायला हवा, किंवा मग इथेनॉल चा वापर जोपर्यंत गाड्या किंवा वाहनं इथेनॉल कॉम्पिटेबल होत नाही तोपर्यंत लोकांना अल्टरनेटिव्ह फ्युएल म्हणजे प्युअर फ्युएलचा पुरवठा करायला पाहिजे, आणि ती आजची नितांत गरज आहे असं मला वाटतं. आणि भविष्यातला विचार म्हणून इथेनॉलला एक इंडस्ट्रियल प्रोडक्ट म्हणून जर जास्त त्याच्यावर फोकस केलं आणि त्याला एक्सपोर्ट केलं तर जास्त पैसे त्याच्यातून येतील. दुसरा मुद्दा आहे की आपल्याकडे दारूचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि काही एक्सपोर्टही होत असेल, तर ते म्हणजे जसं ह्या मोलासेस पासून वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटीची दारू तयार करून एक्सपोर्ट करता येईल का ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यातून मग परदेशी चलन जर मिळालं तर किमान आज जो मोठा पोर्शन आहे गाड्यांचा, जो इनकॉम्पिटेबल गाड्या आहेत आताच्या पोलीससाठी, आणि त्यांची जी
डिस्ट्रक्शन होणार आहे ते डिस्ट्रक्शन आपल्याला वाचवता येईल आणि त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा असं मला वाटतं. दुसरा जो मुद्दा येतो की जसं आपण पेट्रोलचा विचार करतो त्याच पद्धतीने इतर जे माल जे कॉस्टली माल इम्पोर्ट होतात, जसं मगाशी मी म्हणालो की भारतात म्हणजे शेकडो प्रकारची परदेशात दारूचे ब्रँड्स आहेत आणि ते दारूचे ब्रँड्स खूप महागडे आहेत. म्हणजे जर 750 ml ला 30,000 ते 1,00,000 रुपये एवढ्या एका बाटलीची किंमत असेल तर त्या अर्थाने आपलं जास्त परकीय चलन हे दारू इम्पोर्ट करण्यामध्ये होत असतं. किंवा दुसरा जो मुद्दा होता की जे सौंदर्य प्रसाधनं आहेत, म्हणजे काही सौंदर्य प्रसाधनं किंवा जे प्रोडक्ट्स जी आहे ती लाख दीड लाख एवढ्या कॉस्टची आहेत, एवढी महागडी आहे. आणि ही ज्यावेळी आपण इम्पोर्ट करतो त्यावेळी आपल्या परदेशी चलन जातच असतं. तर त्यामुळे त्याही याचा विचार करावा जसं फ्युएलसाठी. कारण हा बहुतांश लोक म्हणजे प्रत्येक आज असं जवळजवळ 70 ते 75% लोकांकडे किमान मोटरसायकल आहे आणि त्यामुळे 70 ते 75% लोकांच्या जर भल्याचा विचार करायचा असेल, त्यांच्या रिसोर्सेसचा विचार करायचा असेल किंवा त्यांच्या भल्याचा विचार करायचा असेल तर ह्या पॉलिसीचा पुनर्विचार करू किंवा मग सरकारने पुढाकार घ्यावा की आत्ताच्या जी वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये त्या पद्धतीची मॉडिफिकेशन करायला सरकारने सबसिडी द्यावी किंवा कंपन्यांनी त्याच्यावर कमी कॉस्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून द्यावं. परंतु आत्ताच्या घडीला एवढ्या मोठ्या गाड्यांचा जो रेशो आहे तो मॉडिफाय करणं खूप कठीण आहे. आणि त्यामुळे एक जो मुद्दा येतो की आत्ताची जे प्रॅक्टिकल जे त्याच्यावरचा जो पर्याय दिसतोय तर ज्याच्यामध्ये ज्यांना इथेनॉल पेट्रोल वापरायचं असेल ते वापरू देत, परंतु ज्यांना वाटतं की आपल्या वाहनामध्ये किंवा आपल्या गाडीमध्ये चांगलं पेट्रोल टाकायची ज्यांची तयारी आहे जे त्याच्यासाठी जे पैसे खर्च करू शकतात अशा लोकांना ती प्युअर पेट्रोल मिळणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार कंपन्या सरकार करेल असं मला वाटतं. खरं तर ह्याच्यामध्ये खूप आणखीन चर्चा किंवा त्याच्यामध्ये बारीक मुद्द्यांमध्ये जाणं गरजेचं होतं, पण हा खूप असा तांत्रिक मुद्दा आहे. त्यामुळे जेवढं मला वाटतं ही भाषा माझी थोडी कठीण असू शकतं, पण जेवढं सोपं करून जेवढं सुलभीकरण करता येईल तेवढा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे ह्याच्यावर तुम्हीही विचार करा. जर काय म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही पॉलिसीचा विचार करता, पॉलिसी ॲनालिसिस करता, त्यावेळी कदाचित आपला एक दृष्टिकोनाचा भाग असतो. खरं तर ह्याच्यातले पॉझिटिव्ह मुद्दे मी जास्त मांडलेले नाहीत, किंवा माझा मुद्दा होता तो ॲनालिटिकल परव्ह्यू जो आहे तो जास्त फोकस होता. त्यामुळे इथेनॉलचे आणखीन जे काही चांगले उपयोग आहेत, म्हणजे जसं इथेनॉलचा वापर हेल्थ सिस्टीममध्ये कसा करता येईल किंवा प्रोडक्शन सिस्टीममध्ये करता येईल हा भाग जरी ह्याच्याशी रिलेव्हंट असला तरी तो थोडा आत्ताचं फ्युअलच्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे, त्यामुळे त्याच्यावर मी जास्त केला नाही. त्यामुळे ते कदाचित एखाद्याला एक मी निगेटिव्ह बोलतोय असं वाटणं साहजिक आहे. आणि त्यामुळे तसं असेल तरी काही म्हणजे असं मत असेल तरी काही हरकत नाही, कारण त्याचे काही आधार आहेत ते मी दिलेले आहेत असं मला वाटतं. तरीही तुमच्या काही सूचना असतील तर त्या सूचनांचं स्वागत केलं जाईल. आणि जर समजा त्या सूचनांच्या आधारावर किंवा लोकांचं काय मत त्याच्या आधारावर आणखीन एखादा शॉर्ट व्हिडिओ करता आला तर तो करण्याची माझी तयारी आहे. परंतु ह्या मुद्द्यांवर लोकांमध्ये किंवा इंडिव्हिज्युअलमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. परत एकदा मी आपल्याला विनंती करतो की असे काही कंटेंट्स म्हणजे मला माहिती आहे की रेग्युलर माझे व्हिडिओज नाही आहेत आणि त्यामुळे तो रेग्युलरिटीचा मुद्दा होता, पण आता मी ह्याच्यापुढे प्रयत्न करतो की काही मुद्दे रेग्युलर कसे करता येतील. आणि त्या दृष्टीने जर तुमचा जर पाठिंबा मिळाला, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा लाईक केलं, शेअर केलं, तर तो माझ्यासाठी एक आनंदाचा भाग असेल किंवा उत्साहाचा भाग असेल. असे काही व्हिडिओ पुढच्या भागात आपण करू, परंतु किमान अशा पद्धतीचं डिस्कशन आपल्याला आवडतं का याची एक कमेंट आपण केली तर मी आपले धन्यवाद मानेन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. आत्तापुरता धन्यवाद.